हा सिव्हिअर नाही आहे. यामध्ये प्रामुख्याने एसिम्प्टमॅटिक पेशंट हे 85% ते 90% आहेत आणि त्यामुळे एसिम्प्टमॅटिक पेशंटला शक्यतो एकतर होम आयसोलेशन म्हणजे घरी राहणे किंवा जरी हॉस्पिटलमध्ये असलं तरीसुद्धा त्यांना कुठलंही ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर, ICU याची गरज न पडणे, अशाच पद्धतीचा हा विषय आहे. आज जर आपण मुंबईचं बघितलं तर मुंबईमध्ये 15,263 ॲक्टिव्ह पेशंट्स आहेत. त्यामध्ये एसिम्प्टमॅटिक पेशंट जवळजवळ 9,500 आहेत 15,000 पैकी. आणि सिम्प्टमॅटिक आहे म्हणजे ताप असेल किंवा खोकला सर्दी असेल ते 5,000 आहेत. परंतु क्रिटिकल ज्याला म्हणता येईल ते 400 आहेत. त्यामुळे 15,000मध्ये 400 पेशंट्स क्रिटिकल आहेत. आणि मला या सगळ्या दृष्टिकोनातून एक सांगितलं पाहिजे की ऑक्सिजन बेड्स मुंबईमध्ये 8,085 आहेत आणि अवेलेबल त्यामध्ये 5,000 रिक्त आहेत. त्यामध्ये कुठेही भरलेले नाहीत, 3,000 भरलेले आहेत. व्हेंटिलेटर बेड 942 आहेत, त्यापैकी अवेलेबल 400 आहेत. त्यामुळे बेड अवेलेबिलिटी मुंबईमध्ये किंवा अन्य ठिकाणी सुद्धा असं काही कारण नाही आहे. एक नक्की आहे की स्पेसिफिक एखाद्या हॉस्पिटलच्या दृष्टिकोनातून जसं आपण पुण्यामध्ये समजा मंगेशकर हॉस्पिटलच पाहिजे असेल तर कदाचित मंगेशकर हॉस्पिटलमध्ये मिळणार नाही. कदाचित त्या हॉस्पिटलमध्ये सगळ्यांचीच ओढ असेल तर गर्दी असेल. तर अशा स्वरूपाने एखाद्या वेळेस औरंगाबाद आहे तर औरंगाबादमध्ये MGM आहे तर त्या ठिकाणी कदाचित एखाद्या हॉस्पिटलमध्ये मिळणार नाही. परंतु इतर मोठ्या संख्येने प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंटच्या हॉस्पिटल्सच्या बाबतीत रिक्त ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर ICUचे बेड्स मोठ्या संख्येने आहेत. आणि त्यामुळं एक नक्की आहे की जे जम्बो फॅसिलिटीज केलेल्या आहेत, मग नागपूरमध्ये असो, पुण्यामध्ये असो किंवा मुंबईमध्ये असो, सगळीकडे जम्बो फॅसिलिटीज जशाच्या तशा ठेवलेल्या आहेत. त्यामुळे पेशंट्सला बेड्स मिळणार नाहीत अशी अजिबात परिस्थिती महाराष्ट्रामध्ये नाही. सर तर जे दुसरा काल प्रश्न असा आहे मुख्यमंत्र्यांनी की मागणी केली की 45 इयर्सच्या वरती जे लोक आहेत त्या सगळ्यांना वॅक्सिनेशन दिलं पाहिजे, बेसिकली ती त्या मागणी संदर्भात सांगा. आणि दुसरं सर महत्त्वाचं की आपण किती तयार आहोत जर इथे वॅक्सिन बनवण्यासाठी भारत सरकारने परमिशन दिली तर? नाही, एक नक्की आहे की आता वॅक्सिनेशन तर 18 वर्षाच्या वरच्या सगळ्यांनाच करून घ्यायला सगळ्यांना आवडेल. सगळ्यांना वॅक्सिनेशन पाहिजे आणि सगळ्यांना वॅक्सिनेशन करून घ्यावं असं वाटतं. परंतु एक जरूर आहे की केंद्र सरकारला हे नक्कीच प्राधान्यक्रम त्यांनी दिलेला आहे आणि त्या प्राधान्यक्रमामध्ये त्यांनी हेल्थ वर्कर्स, फ्रंटलाईन वर्कर्स, 60+ आणि 45+ कोमॉर्बिड्स हे त्यांनी ठरवलेले आहेत. तर हे नक्कीच आहे की हा घटक जो आहे समाजाचा, हा जर आपण पूर्ण केला तर आपल्याला युनिव्हर्सल वॅक्सिनायझेशन करणं हे सुद्धा शक्य आहे आणि ते केलं पाहिजे असंही मी निश्चित प्रकारे सांगेल. परंतु त्याचं जी पॉलिसी आहे, त्याचं जे धोरण आहे ते नंतर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून ठरवलं जाईल. पण आज जे मात्र ठरवलेलं आहे त्या बाबतीत आम्ही ॲग्रेसिव्ह वॅक्सिनेशन करून घेण्याची आमची मानस आहे. 3 लाख दररोज वॅक्सिनेशन झालेच पाहिजे असं मी स्वतः कटाक्षाने राज्यामध्ये आरोग्यमंत्री म्हणून पाहणार आहे. आणि त्या अनुषंगाने दररोज 3 लाख, आठवड्याला 20 लाखापेक्षा जास्त वॅक्सिनेशन्सचे डोसेस आम्हाला पाहिजेत. ती मागणी आम्ही स्वास्थ्य मंत्रालय भारत सरकारकडे केलेली आहे आणि मला असं वाटतं की या दृष्टीनं आम्ही काम करतोय. राहिला प्रश्न हाफकिन इन्स्टिट्यूट, जी एक रिसर्च इन्स्टिट्यूट आहे, वॅक्सिन बनवणारी इन्स्टिट्यूट आहे, त्यांच्याकडे सगळे संसाधनं उपलब्ध आहेत. मनुष्यबळ आहे, ट्रेंड मनुष्यबळ आहे, सायंटिस्ट आहेत, मशिनरी आहे. तर या सगळ्या दृष्टिकोनातून त्याचा वापर जर आत्ता सध्याच्या वॅक्सिनेशन उत्पादनासाठी किंवा फिल अँड फिनिश यासाठी जर करता आला तर आम्ही एक प्रस्ताव दिला आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी कॉल घ्यायचा आहे की आम्हाला तो द्यायचा का नाही. आम्हाला दिला तर आम्ही त्याचा पूर्ण वापर करून, मला जी माहिती सांगण्यात आलेली आहे, 22 कोटी वॅक्सिन्स एका वर्षात तयार करता येऊ शकतील एवढी मोठी कॅपॅसिटी या हाफकिनची आहे. आणि बायोफार्मा किंवा भारत बायोटेक ही जी काही कंपनी आपल्या भारत सरकारची आहे, त्यांच्याजवळ तंत्रज्ञान उपलब्ध आहे. त्यांनी ती तंत्रज्ञान ट्रान्सफर केलं किंवा त्यांनी जर आपल्याला संपूर्ण वॅक्सिन उपलब्ध करून दिलं आणि आपल्याला फक्त फिलिंगचं काम जरी देऊ शकलं तरीसुद्धा या ठिकाणी मोठ्या पद्धतीनं त्यांना हातभार
लावता येईल, मदत करता येईल. पण सर लसीचा पुरवठा होतोय का सर? लसीचा जावडेकरांना थोडी कुठेतरी इन्फॉर्मेशन गॅप राहील असं वाटतं का? ही केम आउट विथ स्टेटमेंट की 23 लाख एवढ्या अनयुज्ड महाराष्ट्र हॅज गॉन. डोंट यू थिंक एक तर नंबर मोठा आहे, दुसरं बहुतेक त्यांना काहीतरी मिसइन्फॉर्मेशन असेल किंवा इन्फॉर्मेशन बरोबर पोहोचून असेल. कॅन यू जस्ट गिव्ह अस व्हॉट इज द अपडेट वेन इट कम्स टू वॅक्सिनेशन इन महाराष्ट्र? नाही, मला एवढंच सांगायचं आहे की वॅक्सिनेशन 23 लाख जे काही या ठिकाणी उपलब्ध आहेत, ही माहिती चुकीची आहे मी असं म्हणणार नाही. ती माहिती जरी योग्य असली तरी त्याच्या बाबतीतली म्हणजे तो स्टॉक किती दिवसात संपेल, तर 3 लाखाच्या हिशोबाने 7 ते 10 दिवसाच्या आत हा स्टॉक संपेल. त्यामुळे आमचं म्हणणं आहे की स्टॉक 23 लाख उपलब्ध आहे, परंतु तो 7 ते 10 दिवसाचीच त्यामध्ये कालावधी लागणार आहे. आणि म्हणून पुढे आम्हाला साधारण आठवड्याला 20 लाख द्यावं ही मागणी आमची रास्त आहे. आणि त्या दृष्टिकोनातूनचा त्या गतीनं आणि तेवढ्या क्वांटिटीनं आम्हाला वॅक्सिनचे डोसेस उपलब्ध व्हावेत अशी आमची अपेक्षा निश्चित लसीचा प्रकारे आहे. पुरवठा होतोय का? जे ज्या पद्धतीनं सरकारला अपेक्षित आहे सध्या त्या पद्धतीनं होत आहे का? सरकारला अपेक्षित आहे त्यामध्ये निश्चित प्रकारे आम्हाला असं वाटतं की वॅक्सिन देण्याची गती वाढली पाहिजे आणि दुसरी आमचे नंबर ऑफ सेंटर्स जे आहेत वॅक्सिनेशनचे ते वाढले पाहिजे. आज आम्ही साधारण मी काल पण सांगितलं 365 जवळजवळ 67 367 आम्ही मागणी केलेली आहे, 209 मान्य केलेले आहेत. उर्वरित लगेच मान्य व्हावेत आणि आणखीन पण आम्ही जे जास्त पाठवू. आज त्यांनी जे काही नियमावली केलेली आहे की 100 बेडेड हॉस्पिटल असेल तरच वॅक्सिनेशन केलं जाईल, मला वाटतं हे फार जाचक आणि फार अधिक जास्त स्ट्रिंजंट अट लावलेली आहे. काल प्राईम मिनिस्टरच्या VCमध्ये सुद्धा राज्याच्या वतीनं आम्ही सांगण्यात आलं आहे, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं आहे की हे आता 50 बेड्सवर किंवा 25 बेड्सवर सुद्धा आणलं पाहिजे. कारण वॅक्सिनेशन देताना शेवटी लागतं काय काय, तर तुम्हाला कोल्ड चेन तिथं असली पाहिजे त्या हॉस्पिटलमध्ये, स्पेस असली पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं त्या ठिकाणी AEFI म्हणजे ॲडवर्स इव्हेंट फॉलोइंग इम्युनायझेशन, म्हणजेच वॅक्सिनेशन झाल्यानंतर काही परिणाम होऊ नये किंवा ती परिणाम जर झाला तर त्याची काळजी घेता यावी तत्परतेने, त्यासाठी लागणारा डॉक्टर आणि संसाधनांचा सगळा पुरवठा त्या ठिकाणी असावा. ते जर असेल तर मला वाटतं की द्यायला हरकत नाही. तर अशा पद्धतीनं खूप अटी घालून जर हॉस्पिटल्सला परवानगी देत राहिलो तर मग हे इम्युनायझेशन स्लो होईल. आमची अशी अपेक्षा आहे की महाराष्ट्रामध्ये आज एवढ्या मोठ्या संख्येने जर वाढत असतील तर आपण लवकर प्रोटेक्शन दिलं, लवकर जर सिक्युरिटी सगळ्या जनतेला दिली, वल्नरेबल पॉप्युलेशनला दिलं तर त्यांचा जीव वाचू शकतो. शेवटी वॅक्सिनेशन इज अ प्रोटेक्शन आणि त्यामुळे जर त्यांच्यामध्ये न्यूट्रलायझिंग अँटीबॉडीज आपण वॅक्सिनच्या निमित्ताने तयार करू शकलो तर मला असं वाटतं की खूप मोठं प्रोटेक्शन त्यांना मिळेल आणि सध्याच्या काळामध्ये त्यांना इन्फेक्शन होण्यापासून सुद्धा वाचेल आणि जरी झालं तरी ते इमिजिएट फाईट आउट करू शकेल. सर, कोविडचे रुग्ण वाढत आहेत. 871 त्यापैकी ऑलमोस्ट 23,179 आर इन महाराष्ट्र. काल प्राईम मिनिस्टर ऑल्सो टॉक्ड अबाउट महाराष्ट्रामध्ये जे डेथचं टोटल आहे ते 48.3% आणि द केसेस आर ऑलमोस्ट 61.8%. डोंट यू थिंक दिस इज अन अलार्मिंग सिच्युएशन इन अ स्टेट लाईक महाराष्ट्र? नक्कीच संख्या ही वाढत आहे, याची चिंता आहे. मृत्यूदर जरूर आपण वीकली मृत्यूदर काढला तर तो 0.4% आहे. पूर्वीचा जो सर्ज होता त्यात आणि आत्ताच्या ह्याच्यामध्ये एक मोठा फरक असा आहे की एसिम्प्टोमॅटिक पेशंट्स जास्त आहेत आणि त्यामुळे 85% पर्यंत एसिम्प्टोमॅटिक लोक आहेत आणि मृत्यूदर निश्चित प्रकारे जो 2.5% होता महाराष्ट्रामध्ये तो आता 0.4% आहे, जो वीकली मृत्यूदर आपण काढतो त्यामध्ये. त्यामुळे एक नक्की आहे की इन्फेक्टिव्हिटी रेट हा नक्कीच जास्त चालला आहे, परंतु सिव्हिअरिटी ज्याला म्हणू आपण ती मात्र निश्चित प्रकारे नाही आहे. माइल्ड पद्धतीनं याचा इम्पॅक्ट आहे, सिव्हिअर इम्पॅक्ट निश्चित प्रकारे नाही आहे. ही महत्त्वाची बाब आहे आणि म्हणून मला असं म्हणायचं की काळजी करू नका, परंतु एक नक्की आव्हान करेल की कुठल्याही परिस्थितीत आपण कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर म्हणजेच
मास्क घालणं, सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करणं हे मात्र तंतोतंत पाळावं लागेल. त्यासाठी मात्र आम्हाला कुठल्याही परिस्थितीत त्याची अंमलबजावणी करताना अत्यंत स्ट्रिक्ट मेजर्स घ्यावे लागतील आणि त्यासाठी मला जनतेला अपील करायचं, विनंती करायची की आपण सगळ्यांनी सहकार्य करावं. सर, कोविडचे रुग्ण वाढत आहेत म्हणून मंत्रालयामध्ये आपण 50% स्टाफ अलाउड केलेला आहे. मात्र मंत्रालयातली गर्दी कमी होताना पाहायला मिळते. मंत्र्यांच्या दालनामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे. मंत्रालय आणि सरकारच्या सगळ्याच दप्तरांमध्ये ऑफिसेसमध्ये 50%नी यावं आणि 50%नी वर्क फ्रॉम होम करावं अशा सूचना जरूर आहेत. रेस्टॉरंट्स 50%, थिएटर्स 50%, पब्लिक गॅदरिंग्स नको, मग ते राजकीय असो, धार्मिक असो, सामाजिक असो, कुठलंही गॅदरिंग आता अलाउड नाही आहे आणि त्यामुळे हे सगळ्या कडक मेजर्स घेण्यात आलेले आहेत. त्यामुळे जे काही गर्दी मंत्रालयात होती आहे ती सुद्धा गर्दी खऱ्या अर्थाने माझं आव्हान राहील सगळ्यांना की अति महत्त्वाचं काही काम असेल तर जरूर आलंच पाहिजे, परंतु अतिशय बाहुगर्दी करणं, खूप मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांना घेऊन येणं, मला वाटतं की हे या पिरियडमध्ये जर टाळलं तर खूप बरं होईल. आणि त्यामुळे माझ्या सर्वपक्षीय सहकारी कार्यकर्त्यांना माझी नम्र विनंती आहे की तूर्त संख्या खूप वाढती आहे आणि त्याला आपल्याला रेल्वेतून यावं लागणार, बसमधून यावं लागणार आणि म्हणून कुठं ना कुठं तरी तुम्ही जेवणार, त्यामुळे कुठं ना कुठं तरी तुम्ही इन्फेक्ट होऊ शकता. म्हणून थोडं अति महत्त्वाचं काम असेल तेवढ्यापुरतं जरूर यावं, काही महत्त्वाची बैठक असेल तर महत्त्वाची जरूर यावं, परंतु उगीच जास्तीची गर्दी जिथं टाळता येऊ शकेल तिथं टाळावीच अशी माझी आग्रहपूर्वक सर्व कार्यकर्त्यांना, सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना माझी नम्रतेची विनंती. असं अजिबात नाही आहे. अमित शहांनी फक्त काही अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत. मला वाटत नाही की त्यामध्ये कुठलेही भडकले वगैरेचा कुठलाही विषय नाही. मी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांच्या बाजूलाच बसून या VC अटेंड केलेली आहे. कुठलंही तसं काही कारण नाही. माननीय प्रधानमंत्री महोदयांनी सुद्धा अनेक चांगल्या गोष्टी राज्यामध्ये ज्या केल्या जात आहेत त्याच्या संदर्भात त्यांनी निश्चित प्रकारे मुख्यमंत्र्यांचे आणि राज्य सरकारचं केलेल्या कामाचं कौतुक केलं आहे. काहीही तसला विषय नाही आहे. सूचना करणं केंद्र शासनाचं काम असतंच आणि त्या सूचना आपणही मोठ्या मनाने स्वीकारणं आणि आपल्या महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातून त्याची अंमलबजावणी करणं हे सुद्धा आपलं जबाबदारी आहे, आपलं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य भावनेच्या अनुषंगाने आम्ही हे करत राहणार आहोत. प्रश्न असा आहे की काही आकडे प्रस्तुत करत असताना सर रवी राणा आणि नवनीत राणा यांनी म्हटलेलं आहे की हिरणप्रमाणे सचिन वाझेची सुद्धा हत्या होऊ शकते. मनसुख हिरणप्रमाणे मला वाटतं दोघंही लोकप्रतिनिधी माझे जवळचे मित्र आहेत, जुने आपल्या पार्टीशी संबंधित सुद्धा आहेत. मला एवढंच वाटतं की ज्या प्रकरणाच्या संदर्भात आपला संबंध नाही त्या प्रकरणी काहीही आपण बोलणं हे मला असं वाटतं योग्य नाही. लोकप्रतिनिधी म्हणून मला असं वाटतं की NIA सारखी आपल्या देशाची एक महत्त्वाची एजन्सी त्याचं इन्व्हेस्टिगेशन करत असताना आपण कुठलंही भाष्य करणं मला वाटतं की नियमाला धरून नाही आणि प्रथा परंपरेला धरून नाही. सर प्रश्न असा आहे की ठाणे कल्याण हे जो MMR रिजन आहे त्या ठिकाणी सर्वात जास्त कोविड पेशंट आपल्याला आढळताना दिसतात. त्या भागातले आपण नेमके कोणते उपाय, प्रामुख्याने पुणे आणि पिंपरी चिंचवड सुद्धा, याबद्दल तुम्ही काय म्हणाल? तिथे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वगैरे व्यवस्थित होत नाही अशी पण सुद्धा बातमी येते. हे नक्कीच आहे की जिथे जिथे हॉटस्पॉट्स झालेले आहेत, खास करून पुण्यामध्ये काल 5,000 आले किंवा नागपूरला 3,000 आले, म्हणजे 8,000 दोनच शहरात आले किंवा ठाण्यामध्ये पण येत आहेत, मुंबईमध्ये थोडे वाढत आहेत. संख्या वाढत आहे त्याच्याबद्दल काही वादच नाही आहे आणि त्यासाठी रॉकेट सायन्स कुठलाही नाही आहे. उपाय एकच आहे की आपल्याला स्वयंशिस्तीनं राहावं लागेल. कुठल्याही परिस्थितीत मास्क, सोशल डिस्टन्सिंग पाळावंच लागेल आणि ते कठोर पद्धतीनं त्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाला तशा सूचना दिलेल्या आहेत. नवीन ज्या गाईडलाईन्स इश्यू केलेल्या आहेत 15 मार्चला, त्यामध्ये आता कुठेही गॅदरिंग्ज अलाउड नाही. त्यामध्ये रेस्टॉरंट्स आणि थिएटर्स सगळीकडे आता आपण मोठ्या पद्धतीनं रोक लावलेला आहे. गर्दी होऊ नये असं 100% कलेक्टर्स, कमिशनर्स पाहत आहेत की कुठेही गर्दी होऊ नये आणि त्या दृष्टिकोनातून मला वाटतं की परवानगी कुठलीही दिली जात नाही आहे.
त्यामुळे जे जे करणं शक्य आहे ते सगळ्या गोष्टी सर करण्याचा MMR प्रयत्न करतो. रिजनसाठी काही वेगळा निर्णय प्रामुख्याने? वेगळा निर्णय असा कुठलाही आज या मिनिटाला घेता येणं गरजेचं नाही आहे. वॅक्सिनेशन वाढवणं हाच त्यातला महत्त्वाचा भाग असू शकतो. वॅक्सिनेशन वाढवलं तर मृत्यूदर कमी होऊ शकतो, अधिक लोकांना आत्मविश्वास वाटू शकतो, सिक्युअर्ड राहू शकतात, प्रोटेक्टेड राहू शकतात. आणि मला वाटतं की या सगळ्या हॉटस्पॉट्समध्ये अधिक जास्त गतीनं वॅक्सिनेशन करणं, अधिक जास्त सेंटर्स देणं आणि ज्याला आपण समजा कुणालाही वॅक्सिनेशन दिलं आहे तर त्याला कोविड होण्याचं काही कारण होणारच नाही, म्हणजे त्याची शक्यता फार कमी आहे. आणि त्यामुळे वॅक्सिनेशनचं प्रमाण अतिशय झपाट्याने वाढवणं हाच त्यामधला मला महत्त्वाचा एक सोल्युशन वाटतं. अदर दॅन स्वयंशिस्त महत्त्वाची, मास्क, सॅनिटाइज्ड हँड्स आणि सोशल डिस्टन्सिंग महत्त्वाचे. महाराष्ट्रातील नंबर 1 न्यूज वेबसाईट tv9marathi.com 11.9 मिलियन युजर्ससह पहिल्या क्रमांकाची मोहोर. बातमी महाराष्ट्राच्या हिताची, बातमी तुमच्या काळजीची. प्रत्येक बातमी सुपरफास्ट, प्रत्येक बातमीचे पैलू वेगवान, तथ्यांवर आधारित बातम्यांचं रोखठोक विश्लेषण. लॉग ऑन करा मराठीतील नंबर 1 न्यूज वेबसाईट tv9marathi.com.